कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागात सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024च्या मध्यरात्री 1 वाजताच्या दरम्यान झालेल्या प्रचंड वादळ, गारपीट आणि जोरदार अशा अवकाळी पावसाने प्रचंड कहर केला. यामध्ये मोठमोठी झाडे उन्मळून पडलीत, तर मध्यरात्री लोकांची टीनपत्रे उडून गेलीत. कोठे भिंती कोसळल्यात तर कोठे स्लॅब पडलेत. 500 ग्रॅम पर्यंत वजनाच्या लिंबू पेरूच्या आकाराच्या या संततधार पावसामुळे गारपिटीने बळीराजाच्या शेतातील गहू, हरभरा, ऊस, उन्हाळी ज्वारी, पपई, भाजीपाला इत्यादी पिके उद्ध्वस्त झालेली असून शेतकरी राजावर कंगाल होण्याची वेळ आली आहे. याबाबत वाई, शेवती, गायवळ, शेलूवाडा येथील ग्रामस्थांनी कळविले असता वृत्तांत करण्याकरिता शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा आमच्या जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांच्या सभोवती वाई येथील शेतकऱ्यांनी गराडा करीत आपबीती सांगितली. यावेळी अक्षरशः हातातोंडाशी आलेला घास अवकाळी वादळी प्रकोपाने हिरावून नेऊन प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर ओक्साबोक्सी रडण्याची वेळ आल्याने त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. वाई येथील महादेव भानुदास गावंडे यांनी त्यांची 2 एकर उन्हाळी ज्वारी, 1 एकर ऊस, 1 एकर गहू, 3 एकर हरभरा नेस्तनाबूत झाल्याचे प्रत्यक्षदर्शी दाखविले. तर नागपूर औरंगाबाद महामार्गावरील गोलू लाहे यांच्या हॉटेलवरील पत्रे उडून गेल्याने हॉटेलमध्ये असलेल्या प्रवासी, हार्वेस्टर चालक, ट्रक चालक यांनाही पावसाचा फटका बसला. त्यामुळे शासनाने पंचनामे करून तात्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी बळीराजाकडून होत आहे. या संदर्भात आम्ही महसूल विभागाकडे चौकशी केली असता कारंजा तहसील कार्यालयाच्या कार्यतत्पर नायब तहसीलदार महसूल विनोद हरणे, तालुका कृषी अधिकारी तथा मंडल अधिकारी, तलाठी पाहणी करून मांडवा गावाकडे गेल्याची माहिती मिळाली. आमच्या माहितीप्रमाणे जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, वाशिम, मंगरुळपीर या तालुक्यात अवकाळी पावसाने जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. एएस न्यूज महाराष्ट्रकरिता कारंजा येथून प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर.